गोनवडी या ठिकाणी आयटीआयमध्ये जो खून झाला तर काय कारण होतं त्या खून होण्याचं आणि कसा झाला तुम्हाला माहिती आहे जरा? आता ह्याच्यामध्ये असं आहे की ही जी घटना घडलेली आहे ती साधारण 4 तारखेला रात्री आणि 5 तारखेच्या पहाटे म्हणजे या दरम्यान ही घटना घडलेली आहे. यामध्ये असं झालेलं आहे की जो आरोपी आहे अमय कोकरे, या अमय कोकरे या आरोपीच्या रूम पार्टनर अनिरुद्ध साखरे हे दोघं एकत्र राहत होते. मग अनिरुद्ध साखरे हा वारंवार त्यांच्या रूममधल्या याच्या बाबत म्हणजे साफसफाई वगैरे अनिरुद्ध साखरे आणि अमय कोकरे यांची भांडणं व्हायची. आणि ही भांडणं होत असताना बऱ्याच वेळा हा जो मयत आहे याच्यामध्ये सौरभ साखरे, हा सौरभ साखरे अनिरुद्ध साखरेचा चुलत भाऊ आहे. आणि या घटनेमध्ये असं झालं की एकमेकाला काही वेळेला काही गोष्टीवरनं वाद करणे, चिडवणे अशा काही घटना घडलेल्याचं एकंदरीत आम्हाला आत्तापर्यंतच्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे. आणि 4 तारखेला संध्याकाळी हे सगळे मेसवरून जेवल्यानंतर त्यांची नेहमीप्रमाणे एक मीटिंग होती एका रूममध्ये. त्या मीटिंगमध्ये सुद्धा यांचा वाद सुरू झाला. त्यामध्ये जो आरोपी आहे अमय कोकरे यानं सौरभ साखरेला वगैरे शिवाई वगैरे केली आणि मी तुला मारून टाकतो वगैरे, संपवून टाकणार अशी एक धमकी दिलेली होती. आणि हे झाल्यानंतर ते सगळा प्रकार झाल्यानंतर साधारण 10-10:30च्या दरम्यान मयत सौरभ साखरे आणि त्याचा मित्र ऋषिकेश बडेकर हे दोघं उन्हाळा असल्यामुळं टेरेसवर झोपायला जातात आणि टेरेसवर वरती झोपायला गेले. आणि साधारण 1 वाजताच्या दरम्यान हा जो आरोपी आहे यातील अटक, तर ह्यानं काय केलं, वरती एक लोखंडी पाईप आणि सिमेंटचा एक ब्लॉक घेऊन गेला आणि त्यावेळी तिथंच एक सिमेंटचा मोठा गट्टू पडलेला होता. तो गट्टू घेऊन त्यानं मारहाण. यांचे जे वाद होते केवळ हे शुल्लकच वाद होते की अजून याच्यासाठी कुठले वाद आता होते? याबाबत काय झालेलं का एकंदरीत कालची जी परिस्थिती त्या ठिकाणची होती, काही मुलं घाबरलेल्या अवस्थेत होते वगैरे, हा प्रकार कुणालाही अपेक्षित नव्हता हॉस्टेलमध्ये. आणि सगळे महाराष्ट्रातून बऱ्याच जिल्ह्यामधून शिकायला आलेली मुलं आहेत, त्यांची फॅमिली पण सगळे थोडीशी घाबरली होती. मग काही लोकांना जेवढ्यांना आम्हाला काल संपर्क करता येईल तेवढ्यांना आम्ही सर्वांना या घटनेच्या अनुषंगाने एक आधार दिलेला आहे. त्यांना सांगितलेलं आहे घाबरू नका, कुठलाही गैरसमज करून घेऊ नका, जी घटना घडलेली आहे त्याबाबत आपण व्यवस्थित तपास करणारच आहे. आणि त्या पद्धतीनं आपण सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कौशल्यपूर्ण संवाद साधून त्यांच्याकडून माहिती काढत आहे. तिथे जो स्टाफ उपलब्ध होता आयटीआयचा, तर त्यांनी याबाबत काही मुलांना समजवलं होतं का, असं काही समजतंय का? नाही, तसा पण प्रकार काय अजून आपल्याकडे निदर्शनास आलेलं नाही. पण तक्रार केली होती का? म्हणजे नाही, याबाबत आपल्याकडे काही कोणती तक्रार वगैरे तशी काही नाही आहे. आता हे घटनाच अशी सडनली घडलेली आपल्याला दिसते, त्यामुळं जे काही झालं असेल त्यांच्या कॉलेज पातळीवर किंवा संस्थेमध्ये, तर संस्थेला सुद्धा आम्ही शिक्षकांच्याकडे वगैरे पत्रव्यवहार करून जे ते हॉस्टेलचे जे समजा रेक्टर्स असतील किंवा सिक्युरिटी गार्ड असतील यांच्याकडे सुद्धा त्या पद्धतीने तपास केला जाईल. साधारणपणे यांची ओळख किती दिवसाची असेल दोघांची? एक साधारण वर्षभराची असेल असं एक एकंदरीत एकच याला शिकत होते? हां, या ITIला शिकत होते, पण फॅकल्टी त्यांची वेगवेगळी होती. पण वसतिगृह एकच होतं? हां, वसतिगृह एकच आहे. साधारण 30 विद्यार्थी त्या वसतिगृहामध्ये राहिला आहेत. सर, वसतिगृहामध्ये हे राहत होते, परंतु यांच्या रूम असतील ते रूम सोडून वरती का राहिले, म्हणजे वरती का गेले? हां, ते खाली असेल तर कदाचित वाचले असते. असं पण नाही सांगता येणार, कारण घटना कुठेही घडली असती घडणाऱ्या घटना. पण एक असं एकंदरीत दिसून आलं की या तपासामध्ये आरोपीनं जे कृत्य केलेलं आहे, कारण मयत आणि फिर्यादी हे दोघंही टेरेसवर नेहमी उन्हाळा असल्यामुळं वरती जाऊन झोपत होते. आणि ह्या घटना जर तो आरोपी जो आहे त्याचा जो रूम पार्टनर्स अनिरुद्ध साखरे, तो पण दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपलेला होता. आणि आरोपीनं अनिरुद्ध साखरे आणि सौरभ साखरे ह्या दोघांनाही धमकी दिलेली होती की तुम्हा दोघांनाही मारणार असं. धमकी दिली होती, परंतु तरी म्हणजे आता समजा त्यांच्याकडे चार्ज आहे
त्यांनी वसतिगृहाच्या मुलांना तसं टेरेसवर किंवा रात्रीच्या वेळी कुठं झोपून देणं हे हा, आता त्याबाबत त्यांची काय नियमावली आहे तर आम्ही त्या सर्व त्यांच्या रूम असतात त्यांच्यामध्ये झोपणं आवश्यक होतं. म्हणजे त्यांच्याकडे चार्ज आहे तिथं वसतिगृहाचा, कोण असतील शिक्षक वगैरे कोण असतील, त्यांनी त्यांच्या रूम मध्ये झोपवणं त्यांना गरजेचं होतं. हा, बरोबर आहे. आता मग त्यासाठीच तर सांगतोय की त्या संस्थेची किंवा वसतिगृहाची काय नियमावली आहे, कुणी कोणत्या रूममध्ये झोपायचं आहे, कोणत्या साईडला झोपायचं आहे किंवा काय, तर त्याबाबत आपण पत्रव्यवहार करून तसे काय विद्यार्थ्यांना मुभा दिली होती का किंवा काय, ह्याची पण माहिती घेणार आहे आपण. हा जो संशयित आरोपी अमय जो आहे याच्यासोबत अजून कोणाचा सहभाग आढळला अद्यापर्यंत? अद्यापपर्यंत तरी अजून कुणाचा सहभाग आढळलेला नाही. सध्या तरी जे एकंदरीत जो तपास झालेला आहे आजपर्यंत त्याच्यामध्ये एकटाच असलेल्याचं तर निदर्शनास येत आहे. आपल्याला त्याला आपण कोर्टाकडे 7 दिवस पोलीस कस्टडी मागितली होती. 11 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी आहे. त्या पोलीस कस्टडी दरम्यान अजून काही आपल्याला टेक्निकली काही अजून माहिती मिळते का, त्यानं काही कुणाला कॉन्टॅक्ट केला होता का किंवा त्याला कुणी कॉन्टॅक्ट केला होता अशा पद्धतीनं. कारण एकंदरीत जर तिथली परिस्थिती बघितली तर पाईप आणि सिमेंट ब्लॉक घेऊन जाणं आणि हे करणं कृत्य, तर मग ते कुठेतरी त्यानं आधीपासूनच त्याबाबत नीट प्लॅन केला होता का, याचा तपास आपण करणार आहे. नाही सर, एवढं असताना ते वरती झोपलेत, परंतु यामध्ये असं वाटत नाही का बाबा ते जे ज्यांच्याकडे चार्ज आहे त्या हॉस्टेलचा वसतिगृहाचा, ते पण या घटनेमध्ये जबाबदार असतील असं वाटत नाही का? आता त्याची पण चौकशी त्या संबंधित संस्थेकडं आपण केल्यानंतरच आपल्याला त्याच्याबाबत माहिती मिळेल की त्यांना तशी काय कुणाला एक्सक्यूज केलं होतं का, की बाबा कुणी सवलत घेतली होती का, की बाबा या गोष्टीमुळं आम्ही वरती झोपतोय किंवा काय, ही सवलत किंवा काय कशा पद्धतीने दिली असेल त्याची माहिती घेतल्यानंतरच मग कुणाची जबाबदारी होती हे निश्चित केलं जाईल. मग अशा घटनेला हे स्वतः जबाबदार आहेत का, ती संस्था आहे का, किंवा आणि कोणी स्वतः विद्यार्थी नियमावली दिलेली होती आणि ती पाळली नाही, असे काही विद्यार्थी आहेत का? पण नियमावलीमध्ये असं असेल ना की बाबा ज्याच्या रूममध्ये त्यांनी झोपायचं असं हा, बरोबर आहे की ज्याला टेरेसवर झोपून देणं विद्यार्थ्यांना हे चुकीचं वाटत नाही का? आता काय आहे की सिक्युरिटी जी आहे ती आपली त्या ठिकाणची प्रथमदर्शनी तरी खालीच आहे, पण जे टेरेसवरती पाठवलेलं होतं किंवा ते स्वतः गेले असतील तर त्यांना काही एक्सक्यूज केला असलं तरच ते आपल्याला कळणार आहे. ते प्रत्यक्ष आपण त्या संबंधितांच्याकडे तपास केल्यानंतर समजणार आहे की बाबा हे मनानेच स्वतः जाऊन झोपले होते का ह्यांनी कुणाकडून परमिशन घेतली होती. आणि जर असं काही नियमावलीचं भंग केलेला असेल तर ते संस्था काय त्यांच्यावर काय ॲक्शन घेत आहे का, किंवा अशी काही पर्सनल लेवलला कोणी काय परमिशन दिली का, हे पण केलं जाईल. कारण घटना जी घडलेली आहे ती रात्री उशिरा घडलेली आहे. कदाचित असं असेल की ज्यावेळी रूममध्ये सगळे झोपल्यानंतर जे समजा मेन डोअर लॉक केला असेल किंवा काय असेल तर त्याच्यानंतर काय असा प्रकार घडला आहे का, वरती जाऊन परस्पर एकमेकाच्या रूममध्ये जाणं किंवा टेरेसवर जाणं असं काय झालेलं आहे का? नाही, कदाचित असं वाटतं, म्हणजे असं मला वाटतं की कदाचित तो रूममध्ये झोपलेला असतात ही घटना कदाचित टळली असते असं वाटत नाही. असं काही सांगू शकत नाही आहे की तो कुठं झोपल्यामुळं किंवा काय, कारण ही जबाबदारी अशी म्हणजे ज्यांच्याकडे चार्ज आहे त्या वसतिगृहाचा त्यांची जबाबदारी आहे असं. हां, बरोबर आहे की मग मी तेच म्हणतोय ना, ते व्हेरिफिकेशनच होईल की बाबा कुणावरती जी जबाबदारी होती. हॉस्टेलचे संबंधित समजा कोणी शिक्षक असतील किंवा कर्मचारी त्यांना जे नेमलेलं असेल तर त्यांची जबाबदारी काय आहे. ते विद्यार्थी किती वाजेपर्यंत चेक करायचे किंवा किती, आता हॉस्टेलमध्ये आत घेतल्यानंतर सुद्धा कधी कधी अशी मुलं असतात की वॉशरूमला वगैरे उठतात, इकडे तिकडे जातात. मग ही वस्तुस्थिती आपल्याला नंतर तपासामध्येच निष्पन्न होणार आहे की तो रूम सोडून का तिथं गेला. आता घटना एवढी घडल्यानंतर एकंदरीत तिथली जी मुलांच्यावरची जी परिस्थिती आहे किंवा त्यांची मानसिकता आहे ती पाहता आपण काही टप्प्याटप्प्यानं त्यांच्याकडे चौकशी करणार आणि त्यामध्ये जी माहिती मिळेल ती आपल्याला निष्पन्न होऊन जाईल.